दादा काय सांगाल आता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला? खरं तर किवळ हे गाव अतिशय राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा पद्धतीचं हे गाव आहे आणि या गावातील बऱ्याच वर्षापासून काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं प्रथमतः या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. आज खरं तर दीपावलीचा पाडवा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा शुभमुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर आज इथल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. खरं तर भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणं आणि सामान्य माणसाला या ठिकाणी केंद्रबिंदू मानून जे काय विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आज पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे. मी आमदार होऊन आज या ठिकाणी 10 महिने झाले आणि या विभागातील जे काय प्रलंबित हनबरवाडी आणि धनगरवाडी योजना या योजनांना अतिशय चांगल्या पद्धतीनं गती दिली. तर दुसऱ्या टप्प्याचं कामसुद्धा लवकरच येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये सुरू होतं आहे आणि धनगरवाडी योजना ही पहिला टप्पा आणि दुसरा टप्पाही कार्यान्वित होतो आहे. त्यामुळं ह्या कामाला प्रतिसाद देत आणि या कामावर प्रभावित होऊन या ठिकाणी या विभागामध्ये आज खोडजायवाडीमध्ये सुद्धा आम्ही विविध विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आज वामनराव काका असतील त्यांचे सर्व सहकारी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि येणाऱ्या या 28 तारखेला सुद्धा तुम्हाला सांगतो या कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामधील महत्त्वाचे जवळपास 150 ते 200 कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि येणारं जे काही पंचायत समिती जिल्हा परिषदचं इलेक्शन असेल आमची रहमतपूर नगरपालिका या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आपल्याला पाहायला मिळेल.